अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 60. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात अविनाशचे डोळे रागाने लाल झालेले आणि श्वास वाढलेले होते. रागाने धुसफूस करतच त्याने संतापाने त्याच्याकडे पाहिलं. व्हेरीची अवीने मॉन्टीची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीवर दाबले व रागाने त्याला प्रश्न विचारला. कोण अविनाश? तू कोणाबद्दल बोलत आहेस? मला काहीच समजत नाही. मॉन्टीने धीर एकवटला व केविलवाण्या नजरेने पाहून उत्तर दिलं. तर आतापासून पुढे मी कोणाबद्दल बोलतोय हे तुला कळत नाही काय? तर मग मी जरा स्पष्टच विचारतो, अन्या कुठे आहे? कॉलरवरील पकड घट्ट करत आपल्या रागाभर नियंत्रण करत अवी बोलला. काय अन्या? मॉन्टीला आपली चोरी पकडली गेल्याची जाणीव झाली. तो क्षणभर थोडा चाचपडला, पण उसना गोळा करून त्याने अडखळत प्रश्न विचारला. हो, मला माहिती आहे. तू तिला तिच्या फॅमिलीला घेऊन इथे आला आहेस. तेव्हा आता जास्त आडेवेडे न घेता खरोखर सांगायचं, कुठे आहे अन्या? अवी आपला जबडा घट्ट करत बोलला. अविनाश, खरंच मला याबद्दल काही माहिती नाही, पण तू मला एक आठवडा दे. मी तिचा लवकर शोध घेतो. मॉन्टी भीतीने बोलला. मॉन्टी भीतीने थरथरच होता, पण तरीही तो अजून खोटं बोलत होता आणि त्याचं खोटं बोलणं ऐकून त्याचा राग आणखी वाढत होता. ओ, म्हणजे तुला अन्या व तिच्या घरच्यांबद्दल काही माहिती नाही? तर मग हे काय आहे मॉन्टी? अवीने आपला मोबाईल त्याच्यासमोर धरत बोलला. फोनवर एक CCTV फुटेज चालू होतं. ते एका सिग्नलवरील फुटेज होता आणि त्यात मॉन्टी, अन्या व तिचे घरचे लोक दिसत होते. अविनाश, हे 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 मी तुला लवकर सांगणार होतो. फुटेज पाहून मॉन्टी अजून बधीर झाला. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा आल्या आणि तो थरथरतच बोलला. अवीने मात्र त्याला रोखून पाहिलं. कधी सांगणार होतास मॉन्टी तू मला? मी तुला मगाशी तिच्या गायब होण्याबद्दल सांगितलं होतं ना? पण तू तेव्हा काही बोललंच नाहीस. माझं बोलणं ऐकून घेऊन तू बाहेर निघून जात होतास. मग मला आधी तिच्याबद्दल कधी सांगणार होतास? अवी आपली नजर आणखी तीक्ष्ण करत बोलला. ते तर बरं झालं संजयने मला हे फुटेज पाठवलं, नाहीतर मी मूर्खासारखा तिला इकडे तिकडे शोधत बसलो असतो आणि तू माझी मजा घेत राहिला असतास, जसं आत्ताही माझं लक्ष नाही आहे हे पाहून हसत होतास. अवी आपला राग आवरून बोलला. अविनाश, असं काही नाही. मी तर तुझी मदतच करत होतो. मॉन्टीला त्याचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलं व तो अपराधीपणे बोलला. मदत? ही अशी मदत करताय का? माझं झालेला गोंधळ पाहून तू चक्क माझ्यावर हसत होतास आणि म्हणे मी तुझी मदत करत होतो. अवी नाराजीने मान हलवत बोलला. आय एम सॉरी अविनाश. मॉन्टी खाली मान घालून बोलला. त्याला खरंच अवीची मदत करायची होती, पण थोडा वेळ त्याची गंमत करायची या विचाराने त्याने हे सगळं केलं होतं. बरं, आता ते जाऊ दे. मला सांग, कुठे आहे ती? अन्या आणि तिचं कुटुंब सगळे सुखरूप आहेत ना? मॉन्टीच्या उत्तरलेला चेहरा पाहून अवीने विषय बदलला व काळजीने त्याला प्रश्न विचारू लागला. हो, ते सगळे सुखरूप आहेत आणि ते त्यांच्या जुन्या घरी राहतात. मॉन्टी हळू आवाजात बोलला. बरं ठीक आहे, मी लगेच जाऊन तिला एक नजर पाहून येतो. असं म्हणत अवी गडबडीने बाहेर निघाला. त्याची काही गरज नाही. बाहेर जाणाऱ्या अवीला मॉन्टीने मध्येच रोखलं. तसा अवी त्याच्याकडे खाऊ का गिळू या नजरेने बघू लागला. का? आता मला तिला पाहायलाही तुझी परमिशन घ्यावी लागेल का? अवी भुवया उंचावून बोलला. नाही अविनाश, माझं तसं काहीच मत नाही. तू तिला कधीही भेटू शकतोस, पण आता ती तिच्या घरी नसणार आहे, कारण इथेच ऑफिसमध्ये आहे ती. मॉन्टी अडखळत बोलला आणि अवीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. काय? ती इथेच ऑफिसमध्ये आहे? पण हे कसं शक्य आहे? जवळपास अवी ओरडलाच. तेव्हा मॉन्टीने त्याच्याकडे पाहिलं आणि गालात हसला. म्हणजे ती नवीन जॉईन झालेली मुलगी ती अन्याच आहे? अवी आनंदाने बोलला आणि मॉन्टीने फक्त त्यावर मान डोलावली. मी आलोच, असं म्हणत अवीने केबिनचा दरवाजा उघडला
आणि बाहेर जाणार इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो जागीच थांबला. काय झालं अविनाश? तो अन्याकडे निघाला होतास ना? मग काय झालं? तू असं मध्येच का थांबलास? मॉन्टी काळजीने बोलला. त्यावर तो काहीच बोलणार नाही. फक्त नकारार्थी मान हलवली आणि खिडकीजवळ येऊन निर्विकार चेहऱ्याने बाहेर बघू लागला. काय झालं अविनाश? तू काही बोलणार आहेस का? मॉन्टी त्याच्याजवळ आला आणि खांद्यावर हात ठेवून बोलला. मॉन्टी, तिने जाताना म्हणाली होती की मला पुन्हा तुमचं तोंडही बघायचं नाही. मग मी तिच्यासमोर कसं जाऊ? आणि आता मी ठरवलं आहे, जोपर्यंत ती स्वतःहून माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत तिच्यासमोर जाणार नाही. अवि निश्चय याने बोलला आणि मॉन्टीने डोक्याला हात लावला. अविनाश, तुला कळतं कसं नाही की फक्त ती तुझ्यासाठी इथे आलेली आहे? मी तिला इथली सगळी परिस्थिती सांगितली आहे आणि ते ऐकून तिला तुझ्याबद्दल फार वाईट वाटलं. तुला माहिती आहे का, ती या सगळ्यासाठी स्वतःला दोष देत आहे. म्हणूनच तर तुझ्या घरच्यांना व तुला एकत्र आणण्यासाठी ती इथे आली आहे. मॉन्टी गंभीरपणे बोलला. काय? मॉन्टी, तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं? अवि थोड्या रागातच बोलला. अविनाश, मला माफ कर, पण मला तुझं एकाकी राहणं बरं वाटत नव्हतं, म्हणून मी हे सर्व केलं. ॲटलिस्ट जर अन्यामुळे तुझ्या घरच्यांना सत्य समजलं तर तू तुझ्या फॅमिलीसोबत एकत्र तरी राहशील ना? आता त्यांना तुझी फार गरज आहे रे. मॉन्टी हळवा होऊन बोलला. गरज जर त्यांना माझी असती तर त्यांनी त्यावेळीच मला घर सोडून जाण्यापासून रोखले असतं. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता. पण त्यांनी त्या समीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मला दोषी ठरवलं. या सगळ्यात काहीही चूक नसताना त्यांनी अन्याला दोषी ठरवलं. हे मी कधीच विसरू शकणार नाही. मी त्यांना कधीच माफ करणार नाही आणि ना त्या समीराला. हो, आणि माझ्या स्वार्थासाठी पुन्हा एकदा अन्याच्या आयुष्यात मला वादळ निर्माण करायचं नाही. तेव्हा तिच्याकडून मी आजच तिचं रेजिग्नेशन लेटर घेणार आहे. माझ्यामुळे पुन्हा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. अवि निर्धाराने बोलला आणि इकडे मॉन्टीने हताशपणे त्याच्याकडे पाहिलं. पण अविनाश, अरे ती स्वतःहून. मॉन्टी बोलतच होता तेव्हा अविने त्याला हातानेच शांत राहण्याचा इशारा केला. बस मॉन्टी, हा माझा फुल अँड फायनल निर्णय आहे. तू आत्ताच्या आता अन्याला माझ्या केबिनमध्ये घेऊन ये. अवि निश्चयाने बोलला आणि मॉन्टीला जायला सांगितलं. अविने मॉन्टीला अन्याला केबिनमध्ये घेऊन येण्यासाठी पाठवलं. त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता खरं, पण मनात वेगळाच गोंधळ चालू होता. थोड्याच वेळात केबिनचा दरवाजा वाजल्याचा आवाज झाला आणि त्याने न राहवून तिकडे पाहिलं. मे आय कम इन सर? अन्याचा गोड आवाज अविच्या कानांवर पडला आणि तो त्यामध्ये हरवून गेला. मे आय कम इन सर? पुन्हा एकदा दरवाजा नॉक करण्याचा आवाज आला आणि त्यासोबत अन्याचा आवाज आला. तेव्हा कुठे अवि भानावर आला. एस कम इन? अवि वैतागलेल्या आवाजाने बोलला आणि त्याचा आवाज ऐकून उगाचच अन्याच्या मनात कालवाकालव सुरू झाली. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं व मनाला एक अनामिक हुरहुर लागून राहिली. अन्याने हळूहळू घाबरतच अविच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि इकडे तिच्या अस्तित्वानेच वातावरणात एकदम बदल झाल्यासारखा जाणवला. अवि आपल्या टेबलावर कामात असल्याचा भास घडवून आणण्याचा निरर्थक प्रयत्न करत बसलेला होता. पण तिच्या चाहुलीने त्याच्या मनाच्या घालमेल सुरू होतीच. 3 वर्षानंतर आपल्या आजूबाजूला तिचं अस्तित्व जाणवून तो भारावून जातो. एक नजर तिला बघायची इच्छा होते, पण त्याच्या मनात असंख्य भावना एकाच वेळी उसळतात. आश्चर्य, वेदना, राग आणि त्या सगळ्यांचे आत दडलेलं गुप्त प्रेम. तिच्या येण्याने कामात असलेले त्याचे हात क्षणभर थांबले, पण तरीही तो तिच्याकडे पाहत नव्हता. नजर जमिनीकडे खिळून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न आणि तो स्वतःला शांत ठेवायचा अयशस्वी प्रयत्न करत होता. अन्या काही क्षण शांतपणे उभी असते. तिचीही काही वेगळी अवस्था नसते, पण ती खाली मान घालून उभी असते. पण अधूनमधून त्याच्यावर एखादा चोरटा कटाक्ष मात्र टाकत असते. अवि? ती आवाज त्याच्यापर्यंत पोहोचेल अशा हलक्या स्वरात पुटपुटली. तिच्या आवाजाने त्याचं मन गोंधळून गेलं. आज 3 वर्षानंतर त्याला कोणीतरी अवि या नावाने आवाज दिला होता. खरंच याच नावाने तर तो तिच्या आयुष्यात आला होता.
मग तो तरी ते नाव कसं विसरेल? तिच्या आवाजाने 3 वर्षापूर्वीची प्रत्येक आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या. पण तो बाहेरून कठोर चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करत होता. ही इथे का आली आहे? इतक्या वर्षानंतर माझ्यासमोर का आली आहे? अवी मनाशी विचार करतो. अवी नजर वर करून थेट तिच्याकडे पाहण्याचा टाळतो, पण चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहतो. तिचा चेहरा पाहून त्याचा हृदय क्षणभर थांबल्यासारखं वाटतं. तिला पाहून त्याच्या मनात राग आणि प्रेमाचं एक विचित्र भावना दाटून येतात. अवी स्वतःला कठोर स्वरात म्हणतो, तुझे इथे येण्याचं कारण काय आहे? अन्या, तू इथे कशासाठी आली आहेस? त्याचा आवाज कठोर असला तरी आतून तो स्वतःवर चिडलेला असतो. का मला माझ्या भावना तिच्यासमोर व्यक्त करता येऊ शकत नाहीत? का मला तिच्यासमोर माझा आनंद व्यक्त करता येत नाही? का मला असं कठोर वागायला लागत आहे? अविनाश स्वतःशीच भांडत होता. सर, तुम्ही मला बोलावलं होतं? अन्या शांत स्वरात म्हणाली. पण तिच्या डोळ्यांमध्ये अवीला भेटण्याची इच्छा आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. अवीने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि फाईल उघडून काहीतरी शोधू लागला. न बोलता काही मिनिटं गेली आणि शेवटी त्यांनी आपली नजर वर केली. हे तुझं रेजिग्नेशन लेटर. मी साईन केलं आहे. अवीने एक सुस्कारा सोडला आणि मन घट्ट करून तिच्यासमोर फाईल ढकलली. अन्या क्षणभर अवाक झाली. रेजिग्नेशन? पण का? मी काही चुकी केलं आहे का? ती गोंधळलेल्या आवाजात म्हणाली. तू काही चुकीचं केलं नाहीस, पण मला पुन्हा तू माझ्या आयुष्यात नको आहेस. आधीच तुझ्यामुळे मी माझ्या फॅमिलीपासून दूर गेलो आहे. तुझ्यामुळे माझे आयुष्य आज खूप संकटे आली आहेत. तेव्हा आता मला पुन्हा माझ्या आयुष्यात कुठलीही गडबड नको आहे. अवी कठोर आवाजात व चेहऱ्यावर कुठलेही भाव न ठेवता बोलला. तर पुढे काय होईल तर बघत राहा ही कथामालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.